नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर। आज आपण सुलभ आणि सुरक्षित प्रसूती ही कशी आपल्या हातात आहे याबद्दल बघणार आहोत। परमेश्वराने स्त्रीला दिलेली एक महान देणगी म्हणजे आई होणं। हा स्त्री जन्मातील सर्वात सुखद अनुभव असतो। गर्भावस्था राहणं संपूर्ण घरामध्ये एक आनंदाचा उत्सव असतो। केवळ सासरकडचीच मंडळी नव्हे तर माहेरची मंडळी देखील गर्भिणी अवस्थेचा आनंद उत्सव सादर करीत असतात। सोबत आप्त, मित्र, मैत्रिणी आणि परिचित देखील आपापल्या परीने त्या गर्भिणीची काळजी घेत असतात। या काळजीसोबतच गर्भारपणात काही सूचनांचं पालन करणं अत्यंत आवश्यक असतं, ज्यामुळे सुलभ आणि सुरक्षित प्रसूती होऊ शकते। जसे गर्भावस्था राहण्याच्या अगोदर सर्वोत्कृष्ट बालक जन्माला यावं म्हणून आयुर्वेदाने काही पथ्य सांगितलेली आहेत, तसेच शरीराची शुद्धी आणि काही औषधी यांचा उपचार गर्भावस्था राहण्याच्या अगोदर वैद्यकीय सल्ल्याने केल्यास उत्तम असते। गर्भावस्थेत नियमितपणे वैद्यकीय सल्ल्यासाठी दवाखान्यात जाणं आणि वेळोवेळी तपासण्या करणं गरजेचं आहे। आपणास असणाऱ्या आरोग्याच्या अडचणी किंवा तक्रारी यांची खरी माहिती डॉक्टरांना देणं देखील महत्त्वपूर्ण असतं। रक्तस्राव, पोट दुखणं, कंबर दुखणं, लघवीचा त्रास, ॲसिडिटी, उलट्या या व्यतिरिक्त कोणताही त्रास असल्यास वैद्यकीय सल्ल्यानेच औषध उपचार करावा। माती, खडू, पेन्सिल अशा कोणत्याही गोष्टींची सेवन करण्याची इच्छा झाल्यास त्यावर देखील वैद्यकीय सल्ला महत्त्वपूर्ण असतो। अशा वस्तू सेवन करू नये। वैद्यकीय सल्ल्यानुसार योग्य ते औषधी, आहार आणि व्यायाम यांचं पालन करावं। कोणतेही औषध वैद्यकीय सल्ल्याखेरीज घेऊ नये। अति जड वजन उचलणे, ओढणे किंवा ढकलणे ह्या क्रिया करू नये। रोज रात्री 6 ते 8 तास झोपणं, दुपारी 1 ते 2 तास विश्रांती हे देखील महत्त्वपूर्ण असतं। बाजारातील फास्ट फूड, नॉनव्हेज इत्यादींचं सेवन कटाक्षाने टाळावं। आहारामध्ये भरपूर प्रमाणात फळभाज्या, फळ, पाणी, दूध यांचा वापर करावा। आहारात शाकाहारी आणि सात्विक स्वरूपाचा आहार महत्त्वपूर्ण आहे। आहार हा दिवसातून 4 ते 6 वेळा थोड्या थोड्या प्रमाणात सेवन करावा। गर्भावस्थेत होणारी ॲसिडिटी, उलट्या, जळजळ इत्यादी लक्षणे कमी होण्यासाठी हे महत्त्वपूर्ण असतं। गर्भावस्थेत अधिक व्यायाम, अधिक प्रवास टाळावा। शरीरात परिधान करण्यात येणारी वस्त्र ही सुती आणि सैल असावीत। उंच टाचांच्या चपला किंवा शूज वापरू नये। वैद्यकीय सल्ल्याखेरीज एक्स-रे, सोनोग्राफी करू नये। स्नान करताना जननेंद्रियांची विशेष स्वच्छता ठेवावी। अनावश्यक चिंता, अनावश्यक क्रोध, लोभ, ताणतणाव यापासून दूर राहावे आणि मन प्रसन्न, आनंदित राहील अशा स्वरूपाची वातावरण निर्मिती स्वतः करावी। अशा प्रकारे जर आपण पथ्यपालन केले तर गर्भावस्था आणि पुढे होणारी सुलभ प्रसूती हे एक सुखद स्वप्न असू शकते। नमस्कार।